नमस्कार मित्रांनो, मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही चाललो आहे वसई किल्ल्यावरती मशाल आणण्यासाठी आणि तिथून मशाल घेऊन आम्ही सरळ जोगेश्वरीला येणार आहे आणि उद्या शिवजन्मोत्सवाचा सोहळा कोकण कट्टा मित्रमंडळ आयोजित जोगेश्वरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। आज शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली आणि उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन आमच्यातर्फे या ठिकाणी केलं जाणार आहे। सो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। गुड मॉर्निंग मित्रांनो, वाजलेत सकाळचे 2:10 आणि आम्ही आता पोहोचलो आहोत वसई फोर्टवरती। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा वसई फोर्ट आहे आणि इथेच महाराजांच्या पावलांचं दर्शन घेऊन इथे जी आपण मशाल घेऊन येतो ती प्रज्वलित केली जाते आणि तिला घेऊन आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण घेऊन जाणार असतो, जसं आम्ही जोगेश्वरीलाच घेऊन जाणार आहे कारण तिथे शिवजन्मोत्सवचा मोठा म्हणजे उत्सव साजरा केला जाणार आहे। सो तिथे आम्ही घेऊन जातो आणि बरीच लोक येत असतात मुंबईतून, कोण कांदिवलीतून, कोण ठाण्यावरून, अशी बरीच लोक इथे येत असतात आणि मशाल पेटवून इथून धावत ती मशाल घेऊन जिथून ते आलेले असतात त्या ठिकाणी घेऊन जात असतात। सो आता आम्ही पण वाट बघतोय आमच्या बाकीच्या मेंबर्सची। आमची 4 व्हीलर असल्यामुळे आम्ही पटकन पुढे आलो आहोत, पण बाकी जे 2 व्हीलर्सवरून येणारी लोक आहेत ते मागून अजून येत आहेत, तर त्यांची वाट बघतोय। ते आल्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहोत, पूजा वगैरे करून मग आम्ही ही मशाल घेऊन धावत या ठिकाणावरून जोगेश्वरीला जाणार आहोत। सो बघू शकता तुमच्या समोर आपला वसई फोर्ट आहे। खूप प्राचीन असा फोर्ट आहे आणि खूप जुनं बांधकाम आपल्या नजरेस पडत आहे किंवा ते संवर्धन खात्याच्या वतीने या ठिकाणी बरंच असं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हा किल्ला बराच काळ पोर्तुगीजांकडे पण होता। पोर्तुगीजांनी पण या किल्ल्यावरती राज्य केलं होतं आणि हाच जो मेन गेट आहे तिथून आपल्याला एंट्रन्स करायचं आहे। इथून आपण एंट्रन्स करणार आहोत। तुम्ही बघता अनेक लोक इथे आलेले आहेत आमच्या व्यतिरिक्त सुद्धा, म्हणजे दरवर्षी येत असतात। आमचं हे 2रं वर्ष आहे। आमच्या संस्थेच्या मार्फत, आधारस्तंभ संस्थेच्या मार्फत आम्ही 2ऱ्या वर्षी आम्ही ज्योत घेऊन आज या जोगेश्वरीला जाणार आहोत पायी। आणि गेल्या वेळेला सॅटर्डे असल्यामुळे मुलांचा सहभाग खूप होता, पण या वेळेला संडे आलाय आणि शिवजयंती आली आहे मंडेला। सो त्यामुळे बरीच जे कामावर जाणारी मुलं आहेत ती येऊ शकली नाहीत, त्यामुळे पण उत्साह कुठेही कमी नाही आहे मुलांचा। मुलांनी सांगितलंय की आपण दावतच घेऊन जायची आहे मशाल। सो त्याप्रमाणे प्रिपरेशन केलेले आहेत बरेच। प्रदीप कदम जे आमचे अध्यक्ष आहेत, कार्याध्यक्ष आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे धडाडीने सहभाग घेत असतात त्यांनीच याचं पूर्ण आयोजन केलेलं आहे। आणि आता थोड्याच वेळात जे संस्थापक प्रदीप कदम यांचं आगमन झालेलं आहे, आताच ते बाईक वरून आलेले आहेत। काय बोला, ते आपल्याला पुढे आता गाईड करतील। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण वसई किल्ल्याजवळ आलेलो आहोत। आता आपण ही मशाल आपण वसई ते कोकण नगर या ठिकाणी आपण घेऊन जाणार आहोत। कोकण नगर येथे कोकण कट्टा दरवर्षीप्रमाणे आता 10वे वर्ष आहे, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करते। कालपासून कार्यक्रम सुरुवात झाली, दिंडी झाली, आता आज मोठा कार्यक्रम असणार आहे। परत विविध असे कार्यक्रम आहेत, जसं रक्तदान शिबिर, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात। तर आज आपण एक हेतू आपण ठेवला आहे की आज वसई किल्ल्यावरून, हे आमचं 2रं वर्ष आहे, आज वसई किल्ल्यावरून आपण कोकण नगर म्हणजे जोगेश्वरी आहे ते आपण आज शिवज्योत नेणार आहोत। तरी सर्वांना माझ्या कळकळीची विनंती आहे की आपण देखील या मोहिमेमध्ये आपण सामील झालं पाहिजे, कारण की आज आपलं शिवराय आहेत म्हणून आपण आहोत। शिवराय जसे शिवरायाने आपल्या हिंदुत्वासाठी जसं आपल्याला अजून याच्या पिशीट टाक ना, पिशीट निघा, ही पिशीट टाक आणि गाठ मार ना त्याला। हे पिशी घे, अरे माझ्या हात हे खराब हे झाले, हा ओढ मारला। या पिशीट टाक ना ती पिशी। हा टेप आहे बघा, टेप आहे, टेप आहे।
टेप मार त्याला. तर आतमध्ये हे 2-3 टाकले. लावूया ना. चल